माता की वंदे वंदे। भगवान बिरसा मुंडा की भगवान बिरसा मुंडा की। आज भगवान धरती आबा बिरसा मुंडांची 150वी जयंती आणि या निमित्त आदिवासी एकता मंडळ आणि संघ परिवार यांनी आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित स्वामी भारतानंद सरस्वतीजी, आमचे मार्गदर्शक जिल्हा संचालक नरेशजी मराठ साहेब, ज्यांच्यासोबत मी आमदार होतो, आमचे गुरु स्वर्गीय विष्णू सवराजींची सुपुत्री निशा सवरा, त्याचे सरपंच नीताताई, मान्यवर व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू भगिनी, वयोवृद्ध नागरिक, उपस्थित पत्रकार बंधू, आपण जयंती साजरी करतो। साहजिक आहे की आदिवासींच्या रक्तामध्ये नृत्य कला वसलेली आहे, आपण त्याचा आनंद घेतो। परंतु आज मी जे बोलणार आहे त्या गोष्टी कृपया करून, कारण तुमचे डोळे उघडण्याकरता आणि कान साफ करण्याकरता ज्या इंग्रज रूपी ख्रिश्चन मिशनरांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा आज सुद्धा ज्या पद्धतीने आदिवासींचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे, म्हणून मी आकडेवारी सहित बोलणार आहे। तत्पूर्वी ज्या महामानवाची आज 150वी जयंती आहे त्यांच्याबद्दल मला सुरुवातीला बोलावंच लागेल, कारण ज्या लढाईची सुरुवात बिरसा मुंडांनी केली तीच लढाई आपल्याला आज सुद्धा लढावी लागत आहे। याचं दुर्भाग्य, याची खंत मला आहे। मित्रांनो, 1757 ते 1900 हा सलग 200 वर्षाचा कार्यकाळ, आणि या 200 वर्षाच्या कार्यकाळात इंग्रजांच्या विरोधात कोणी लढलं असेल तर ते सर्व आदिवासी समाजाचे फ्रीडम फायटर। त्याची सुरुवात बंगाल पासून होते, मग 24 परगणा असो, भागलपूर असो की बक्सर असो की जशपूर असो की जयनगर असो ओरिसा, ते अरकू पहाडिया म्हणजे ते आंध्र प्रदेश, ते नॉर्थ ईस्ट पर्यंत इंग्रजाविरुद्ध सगळ्यात पहिले कोणी लढा दिला असेल तर ते आमचे वनवासी बंधू, आदिवासी बंधू या लोकांनी दिलेला आहे। याची सुरुवात ज्यांनी केली 1757 साली, ते आमचे गोंड बांधव होते, तिलका मांझी, त्यांनी सुरुवात केली आणि त्याचा शेवट केला भगवान बिरसा मुंडांनी 1900 मध्ये। ते तिलका मांझी होते। जमिनीचे राईट्स इंग्रजांनी, ईस्ट इंडिया कंपनीने त्याला दिवाणी राईट्स म्हटलं गेलं, ते दिवाणी राईट्स इंग्रजांनी आदिवासीकडून हिसकून घेतले। त्याचा विरोध म्हणून पहिला आदिवासींचा उठाव हा 1757 साली झाला आणि त्याचे नायक तिलका मांझी होते। त्या तिलका मांझींनी
त्यावेळेस आपल्या वही शस्त्र नव्हते, बंदुका नव्हत्या. त्या तिलका मांझीने गुल्लेर ऐकली? गुल्लेर माहित आहे ना? त्या गुल्लेरनी एकाच धावात इंग्रज कमिशनरला मारून टाकलं होतं. एवढी ताकद त्या तिलका मांझी मध्ये. एक गुल्लेरच्या वाराने त्या इंग्रज कमिशनर जागेवरच मेला. ही ताकद वनवासी बंधू आदिवासी बंधूंची. पूर्वसीमेचे बिहार, आजचा झारखंड, हा छोटा नागपूरचा एरिया अतिशय शांत सवानी मुंडा जनजाती, जंगलावर आधारित उपक्रम आणि जंगलाच्या लगतची शेती, ते सुखी होते. जोपर्यंत बाहेरच्या लोकांनी तिथे प्रवेश केला नाही, आपले मुंडा जनजाती आदिवासी सुखी होते. जेव्हा इंग्रजांची राजवट आली तर यांना त्रास सुरू झाला. इंग्रजांनी जंगलावर आधारित जे कायदे होते ते पूर्ण बदलले. तोपर्यंत जंगलावर आदिवासींचं राज्य होतं. नवीन कायद्याद्वारे इंग्रजांनी तो हक्क आदिवासींचा हिरावून घेतला. त्याच्यामुळे जनजाती मुंडा असो उराव असो सगळ्यामध्ये नाराजी पसरली. 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतर युरोपातून खूप मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्म प्रचाराचे टोळीच्या टोळी ह्या छोट्या नागपूर भागात आल्या. आम्ही भुकेल्याला अन्न देतो आणि आम्ही जे रोगी आहे त्या रोग्यांना आम्ही औषधून बरं करतो अशी सांगायला त्यांनी सुरुवात केली. त्यांना ही सेवा करायची नव्हती, त्यांना मुंडा जनजातीला ख्रिश्चन बनवायचे होते. पण 15 वर्षात त्यांना काही सफलता भेटत नव्हती. परंतु या इंग्रजांनी ज्या जमिनी आदिवासींच्या हिसकावून घेतल्या आणि जंगलात जाण्यावर प्रवेशबंदी केली, त्याच्यामुळे आदिवासी समाजाचं जगणं मुश्किल झालं. अन्नासाठी वनवन फिरावं लागलं. त्याच गोष्टीचा फायदा घेत हळूहळू हजारो मुंडा हे ख्रिश्चन व्हायला लागले. तुम्ही जर ख्रिश्चन झालात तर आम्ही तुमची ताब्यात घेतलेली जमीन तुम्हाला वापस करू असा त्यांना विश्वास दाखवला. त्याच्या बदल्यामध्ये हजारो मुंडा ख्रिश्चन झाले. आणि जेव्हा जमीन वापस मागितली ख्रिश्चन झालेल्या मुंड्यांनी, तर ख्रिश्चन लोकांनी हात वर केले. तेव्हा कुठं तो असंतोष सगळ्यात पहिले उभारून आला. मग मुंडा सरदारांनी त्या पहिला उठाव केला. त्या उठावाला सुभेदारी हे नाव पडलं. सुभेदारी उठाव तो पहिला उठाव होता. आणि त्याच काळात एक तेजस्वी बालकाचा जन्म झाला. आजच्या दिवशी 15 नोव्हेंबर 1875 साली पुलियातू गावात एक देवरूपी बालक जन्माला आला. त्याच्या वडिलाचं नाव होतं सगुणा, आईचं नाव होतं करणी. आणि तो ज्या दिवशी जन्माला आला, बृहस्पतिवार म्हणतात त्या भाषेमध्ये, म्हणजे गुरुवार, आणि गुरुवारला वीर पुरुष जन्माला येतात म्हणून त्यांचं नाव बिरसा मुंडा ठेवण्यात. दिसायला अत्यंत सुंदर हा बालक हळूहळू मोठा होत गेला. दिसायला सुंदर. मग आई वडिलांनी त्याला गाई म्हशी चारण्याकरता जंगलात पाठवायला सुरुवात केली. जेव्हा बिरसा मुंडा जंगलात जायचे, गाई चरायला जायच्या, आणि बिरसा मुंडा इतके सुंदर बासरी वाजवायचे
इतके सुंदर बासरी वाजवायचे की गावातील लोक त्यांच्या बासरीचं श्रवण करण्याकरता ऐकण्याकरता जंगलात यायचे. म्हणून त्यापासून आदिवासी लोक म्हणायला लागले की श्रीकृष्णाच्या रूपात एक भगवानाचा जन्म आमच्या मुंडा समाजात झाला की त्यापासून त्यांना भगवान म्हणण्याची परंपरा सुरू झाली. शिक्षणाचा विषय आला. आई वडिलांनी आयभरतून नावाच्या एका छोट्या खेड्यातील शाळेत त्यांना प्रवेश दिला. परंतु जयपाल नाग नावाचे एक गृहस्थ होते. त्यांनी बघितलं की हा बालक फार प्रतिभावान दिसतो, याचं शिक्षण मोठ्या शाळेत व्हायला पाहिजे. म्हणून बिरसा मुंडाच्या आई वडिलांना त्यांनी समजून सांगितलं की याला मोठ्या शाळेत टाका, हा खूप मोठा विद्वान व्यक्ती होणार आहे. त्या जयपाल नाग नावाच्या व्यक्तीचं ऐकून सारा बिरसा कुटुंब चाईसाबाला गेले. तिथे जर्मन मिशनरीची शाळा होती. त्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा, परंतु त्या मिशनरी जर्मन शाळेने अट ठेवली. या शाळेमध्ये फक्त आणि फक्त ख्रिश्चन मुलांनाच प्रवेश दिला जातो. जर बिरसाला इथे शिकायचं असेल तर त्याला तुमच्या कुटुंबासमोर तुम्हाला ख्रिश्चन व्हावं लागेल. नाईलाजावस्त मुलांच्या भविष्यासाठी सारे बिरसा कुटुंब ख्रिश्चन झाले. त्याचं शिक्षण सुरू झालं. आता ख्रिश्चन झाल्यामुळं बिरसाला नाईलाजावस्त चर्चमध्ये जावं लागेल दर हप्त्याला. चर्चमध्ये गेल्यानंतर ते पादरी जे सांगायचे ते ऐकून बिरसा मुंडाला सहन नाही व्हायचं. असं 3-4 वेळा झालं. परंतु एक फादर नोट्रेट त्यांचं नाव आणि फादर हॉफमन, बिरसा मुंडाचा जेवढा त्रास फादर हॉफमननी दिला तो कोणीच दिला नाही. आणि त्यांचा शिष्य होता फादर नोट्रेट. त्या फादर नोट्रेटने चर्च मधल्या त्या संभाषणामध्ये जमिनीच्या मुद्द्यावरून मुंडा समाजाला अतिशय खालच्या भाषेत लेखलं. अतिशय खालच्या स्तरावर मुंडा समाजाबद्दल ते बोलले. ते ऐकून भगवान बिरसा मुंडा एकदम खवळले. त्याने उठून तिथेच त्या चर्च मध्ये सगळ्यासमोर त्यांना प्रत्युत्तर दिलं. ते स्पष्ट बोलले की आम्ही बोलतो ते जमीन आणि जंगल बद्दल बोलतो. आम्ही कोणाच्या धर्माबद्दल बोलत नाही. आणि तुम्ही आम्ही आमच्या धर्माच्या कारण मुंडा लोक आपल्या पवित्र आत्म्यामध्ये 2च देवाला पूजायचे. एक म्हणजे शिवभोंगा म्हणजे आपले शंकर महाराज आणि दुसरं म्हणजे चंडी भोंगा. हा शब्द तिकडला आहे म्हणजे आपली चंडिका माता देवी काली माता. तुम्ही त्याच्यावर बंदी कशी काय आणता? तेव्हा इंग्रजांनी त्याला शब्द सांगितलं तुला हे ऐकावं लागेल. तुला ऐकायचं नसेल तर तुला शाळा सोडावी लागेल. त्यांनी बिरसा मुंडाला शाळेतून काढून टाकलं. सारं कुटुंब गरिबीमध्ये. बिरसा मुंडांनी शाळा सोडल्यानंतर गाव गाठलं ते चालकतला तिची जमीनदारी होती. त्या जमीनदाराचे मुंशी होते आनंद पांडे. आनंद पांडे त्या जमीनदाराचे मुंशी होते. त्यांनी ठरवलं की या बालकाला उर्वरित शिक्षण आम्ही देणार. तेव्हा आनंद पांडेंनी बिरसा भगवानला धर्मशिक्षा देण्यास सुरुवात केली.
त्यांना रामायण शिकवण्यात आलं, त्यांना महाभारत शिकवण्यात आलं, तिनं गीतेचं महत्व सांगण्यात आलं. हे सर्व श्रवण करताना बिरसाच्या मनात एक विचार चालू होता की आपण आपल्या मुंडा समाजाला या ख्रिश्चनाच्या तळागातून बाहेर काढलं पाहिजे. एक वेगळा विचार या मुंडा जनजातीला दिला पाहिजे. 4 वर्षाच्या शिक्षणानंतर बिरसा मुंडा तिथून बाहेर पडले आणि त्यांनी धर्म पसरायला सुरुवात केली. ते स्पष्ट सांगत होते, ख्रिश्चन धर्म सोडून द्या, मांसाहार सोडून द्या, तुळशीची पूजा करा, गायी पाळा, गोहत्या बंद करा. हे त्यावेळेस ते उपदेश देत होते. आणि त्यांचा चर्चित एक नारा होता, साहब साहब एक ही टोपी, साहब साहब एक ही टोपी. एक टोपी म्हणजे ते 3 लोकांना बोलत होते. ते म्हणजे इंग्रज सेनेतील पोलीस अफसर, पाद्री आणि फादर, आणि जे लोक आपले भारतीय लोक शेतीचे दलाल झाले होते, आदिवासीची शेती हिसकावून घेण्याकरता, हे 3 लोकांना ते म्हणत होते की साहब साहब एक टोपी म्हणजे सारे एक आहे आणि हेच खऱ्या अर्थानं आदिवासींचे दुश्मन आहे. हे बोलणारे पहिले व्यक्ती म्हणजे भगवान बिरसा मुंडा. असं धर्म प्रसार करता करता त्यांच्यासोबत एक चमत्कार झाला. त्यांना पहिले भगवान म्हटलं जात होतं. एकदा जंगलातून रात्रीच्या वेळेस धर्मप्रसार करून येत असताना खूप ढग दाटून आले, प्रचंड मुसळधार पाऊस सुरू झाला, विजा कडकडायला लागल्या आणि एक वीज बिरसा मुंडाच्या जवळ पडली. सगळे सर्वांना पळाले. सर्वांना वाटलं की आता बिरसा मुंडा जळले असतील, वारले असतील, कारण वीज पडल्यानंतर काय होते ते तुम्हाला सर्वांना माहित आहे. तो आगीचा प्रचंड आगडोम जेव्हा विजला, सोबतचे पळणारे 50-60 जण होते, त्यांनी जाऊन पाहिलं. त्यांना वाटलं की बिरसा मुंडा जळाले आणि वारले. पण बिरसा मुंडा तिथे उभे झाले आणि बिरसा मुंडाच्या अंगावर किंवा धमक चमक आली होती. त्यांना वाटलं माणूस वाचतच नाही आणि भगवान बिरसा उभे झाले. तेव्हापासून भगवान बिरसा मुंडाला हे एक ईश्वर रूपी व्यक्तिमत्व आहे असा समज पूर्ण आदिवासी समाजामध्ये पसरला. त्याच्यामुळे एक आत्मविश्वास आदिवासी समाजामध्ये आला की हेच आपले नेते, हेच आपले मार्गदर्शक. तेव्हापासून पूर्ण समाज त्यांच्या मागे उभा झाला. या आत्मविश्वासामुळे जमीनदारांचं ऐकणं ख्रिश्चन आदिवासी लोकांनी सोडून दिलं. जे ख्रिश्चन झाले होते हजारो आदिवासी लोक, त्यांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून टाकला. सगळे बिरसावासी झाले, सगळे बिरसा म्हणायला लागले. तेव्हा इंग्रज घाबरले. आता वाटलं इंग्रजांना ही जागृतीची पहिली पहाट आहे, ही पहाट जर अशीच वर्षभर चालली तर इथं आपली सत्ता टिकवणं मुश्किल होईल. म्हणून त्याने एक नवीन प्रचार सुरू केला. त्यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली की वीज पडल्यानंतर भगवान बिरसा मुंडा हे पागल झाले आणि या पागल्यापासून समाजाला त्रास होऊ शकतो, अपाय होऊ शकतो. म्हणून या इंग्रजांनी पोलिसांना फंदान सोडलं गेलं, पकडा आणि तुरुंगात टाका, पागल व्यक्ती घातक होऊ शकतो. बिरसा मुंडा सापडले नाही. परंतु एक दिवस 50च्या पोलीस तुकडीनं त्यांना शोधून काढलं. त्यांना अटक करण्यात आली. जबरदस्ती त्यांच्यावर खटला दाखल केला. खटला चालला. खटल्यामध्ये त्यांना 2 वर्षाची सक्त मजुरी शिक्षा ठोठावण्यात आली.
बिरसा मुंडा 2 वर्ष जेलमध्ये होते, त्यांनी शिक्षा भोगली. जेव्हा बिरसा मुंडा बाहेर आले तेव्हा हजारोच्या संख्येनं मुंडा समुदाय, आदिवासी वनवासी बंधू त्यांची वाट पाहत, आपल्या आवडत्या नेत्याची वाट पाहत होते. आणि मग सर्वांनी एकत्र संघटित होऊन एक नवा लढा द्यायचा, तो शिस्तबद्ध द्यायचा असा प्रण सर्व आदिवासी वनवासी समाजाने घेतला. आणि त्या शिस्तबद्ध कार्यक्रमाचं नाव ठेवण्यात आलं ऊन गुलाल. तिथून तो शब्द पुढे देश पसरला, ऊन गुलाल म्हणजे क्रांती. आता क्रांती करायची. आणि ठरल्याप्रमाणे 24 डिसेंबर 1899 साली छोटा नागपूर विभागातील सर्वच इंग्रजांचे कार्यालय, इंग्रजांचे गोदाम, इंग्रजांचे पोलीस स्टेशन आदिवासी जाळायला सुरुवात झाली. प्रचंड प्रमाणात विद्रोह झाला. राठी सरकार शहरात 4 दिवस संचारबंदी म्हणजे आणीबाणी लागली. इतका तो उठाव झाला. आणि तेव्हापासून इंग्रजांना त्या पोटात दुखायला लागलं की आता जर बिरसा मुंडा या अडचण आपण यांना ठेचलं नाही किंवा यांना पकडून मारलं नाही तर ही आग संपूर्ण भारतवर्षात वनवासी लोकांमध्ये जाईल, आदिवासीमध्ये जाईल. तो धोका त्यांनी ओळखला. आणि शेवटचा 5000 हुंडा आदिवासी डोंबारी नावाच्या पहाडावर एकत्र आले. सर्व आदिवासी वर होते. आपल्यावर्षी बंदुका नव्हत्या, फक्त तीरकमठा होते आणि वर दगड होते. आणि पूर्ण त्या डोंबारी टेकडीला इंग्रजांनी घेरलं. इंग्रजांनी बंदुकीचा फायर सुरू केले. सतत 4 घंटे त्या निष्पाप आदिवासीवर बंदुकाच्या फळी घडत होत्या. रक्ताचे पाठ वाहत होते. हजारो आदिवासी तिथे मृत्युमुखी पडले. म्हणून आजही तो जो पर्वत आहे त्या पर्वत शृंगेला नाव आहे शैलर काप. म्हणून आजही म्हटले जाते की त्या इतकं रक्त वाहलं की त्या शैलर कापच्या पहाडीला, मातीला आजही रक्ताचा वास येतो. ते रक्त होतं हजारो निष्पाप मुंड्यांचं, ज्या ख्रिश्चन इंग्रजांनी त्यांना मारलं. चमत्काराने बिरसा मुंडा तिथूनही निसटले. त्यांचा धर्मप्रचार तसा सुरू झाला जंगलातून जंगलात. इंग्रज त्यांच्या मागावर होते. शेवटी म्हणतात ना, घर का भेदी लंका ढाय. आपल्यातलाच एक होता. 2 दिवसापासून भगवान बिरसा मुंडा उपाशी होते. तुझ्या पोटात अन्नाचा कण नव्हता. शेवटी एक आदिवासी बाईला जंगलात त्याने त्याच्या घरचा भात शिजवायला ठेवला. त्या जंगलातून धूर निघायला लागला चुलीचा. आणि आपल्या गद्दारांनी सांगितलं होतं इंग्रजांना तिथे आहे. आणि तिथेच भाताची वाट पाहत भगवान बिरसा 2 दिवस उपाशी होते. ते झोपले होते. त्या झोपलेल्या अवस्थेमध्येच इंग्रजांच्या पोलिसांनी त्यांना पकडले. पकडून त्यांना रांचीच्या जेलमध्ये टाकण्यात आले. त्यांच्यावर अनवधिक अत्याचार केले, टॉर्चर केलं. आणि शेवटी हा महामानव 9 जून 1900 साली स्वर्गवासी झाला. या इंग्रज मिशनरीने सांगितलं की कोल्हारामुळे यांचा मृत्यू झालेला आहे. मी स्वतः एमबीबीएस डॉक्टर आहे. रक्ताची उलटी केव्हा होते मला माहित आहे. काही उलटी केव्हा होते मला माहित आहे. ते कोल्हारानं मारले नाही. इंग्रजांनी त्यांना जहर दिलं
त्या जहरामुळे भगवान बिरसा मुंडाचा मृत्यू झाला, हे सत्य आहे. आणि मग इंग्रज घाबरले. जर बिरसा मुंडाचा मृतदेह जर बाहेरच्या आदिवासींनी वनवासींनी जर बघितला तो खूप मोठा उद्रेक होईल, म्हणून त्यांनी ती न्यूज, ती बातमी दाबली. भगवान बिरसा मुंडाच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे केले आणि त्या जंगलाचा जो स्वीपर होता त्याला ते सोपवले. आणि त्या जेलच्या बाजूला जी नदी होती त्या नदीमध्ये भगवान बिरसा मुंडाच्या मृतदेहाचे तुकडे हे पाण्यामध्ये वाहले. हे एक सत्य आहे. इतक्या मोठा महामानव. आता मला तुम्हाला प्रश्न करायचा, भगवान बिरसा मुंडाचा 150 वर्ष झाले जन्म होऊन, फक्त 25 वर्ष आयुष्य जगले. किती जगले? 25 वर्ष फक्त. पण एवढं महान कार्य करून गेले. जर त्यावेळेस 125 वर्षापूर्वी इंग्रज मिशनरीच्या विरोधात, धर्मांतराच्या विरोधात भगवान बिरसा मुंडा जर लढले नसते तर आज या 150 वर्षात संतोष जनाटेचं नाव असतं टोनी जनाटे, निशाचं नाव असतं बरोबर आहे. संदीप भुर्वेचं नाव असतं डॉक्टर जॉनी भुर्वे, बरोबर आहे. हे नाव असते सारे ख्रिश्चन झाले असते. पण त्या महामानवाला मनाचा मुजरा त्यांनी त्यावेळेस म्हटलं. पण हा एक खंत आधी वाटते, ज्या जिल्ह्यामध्ये 2022 साली प्रमुख वक्ता म्हणून मी जवाहरला आलो. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते, प्रमुख वक्ता मी होतो. 2 वर्षानंतर मी याच पालघर जिल्ह्यात आलो, याच कार्यक्रमाला. खुशी होते, परंतु खंत आणि दुःखही आहे. आपण लिहता ते लिहा की आजही जे काम बिरसा मुंडाने सुरू केलं होतं तोच प्रचार होता. आदिवासींना लालच, तुमचे रोग आम्ही दुरुस्त करून देतो, औषधी खायला अन्न देतो. खोटे बोलले त्यावेळेस बिरसा मुंडा लढले. तेच कारण आजही तुमच्या पालघर जिल्ह्यात तेच काम सुरू आहे, तेच धर्मांतरण सुरू आहे. मला लाज वाटते. भगवान बिरसा खूप मोठं आपण काम केलं, पण आम्ही कमी पडतो. म्हणून आम्ही आज तुमच्या जयंतीदिनी जाहीर माफी मागतो. सरकार कोणाचंही असो, धर्मांतरावर रोखता येत नाही. का येत नाही? का आदिवासी सर्व मिळून, वनवासी मिळून सरकारला जाब विचारत नाही? विचारलं पाहिजे. आपण आंधळे बनतो, आपण बैल बनतो. आज खूप मोठा एक आग्रह तुमच्या समोर सांगतो, या गोष्टीचं कुणाचंच लक्ष नाही. कारण देश स्वतंत्र झाला, आपण या गोष्टीचं दुर्लक्ष केलं. पण धर्मांतरण सुरूच होतं. आदिवासींचा ना नेत्याचं लक्ष ना जनतेचं लक्ष. संविधानानं जे आपल्याला आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाच्या ज्या नोकऱ्या निघतात त्या नोकऱ्यावर खरा आदिवासी भरला जातो की धर्मांतरित ख्रिश्चन आदिवासी भरला जातो? कुठल्याही राजकीय नेत्यांना तुम्हाला आकडा सांगितला नसेल, दाव्यानं सांगतो माझा दावा खोटा ठरला तर आधी मूठ उडून दाखवतो. आहे का? 1970 साली आदिवासी मध्ये धर्मांतरित शिक्षण फक्त 5.5% होते. किती?
आणि ओरिजिनल आदिवासी किती होते 94.5%. त्यावेळेस भारतीय प्रशासनिक सेवेत आदिवासीच्या ज्या आरक्षित जागा निघाल्या म्हणजे 100% जर आदिवासीच्या जागा निघाल्या 70च्या दशकात, त्याच्या 62% नोकरीच्या जागा धर्मांतरित आदिवासी ख्रिश्चनांनी हडप केल्या. किती मोठा आकडा आहे. मी तुम्हाला देशाचा आकडा देतो, भारत देशाचा. त्याच्यात जर तुम्ही आतमध्ये गेले तर भारतीय पोलीस सेवा ज्या आहे देशभरातल्या 70च्या दशकातल्या, त्यातल्या 52% जागा धर्मांतरित ख्रिश्चन मिशनरींनी हडप केल्या. विदेश सेवा 50% विदेश सेवा धर्मांतरित ख्रिश्चन आदिवासींनी हडप केल्या, ज्याच्यावर आपला अधिकार होता. पण आपण झोपलेले, आपले नेते झोपलेले, पताच लोकांना. वनसेवा आदिवासींचा वनवासींचा सगळ्यात जवळचा संबंध जर कुठं असेल तर तो वनाशी आहे, तो जंगलाशी आहे, तो फॉरेस्टशी आहे. त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये ज्या जागा भरल्या गेल्या आदिवासीच्या आरक्षित, त्याच्या 62% जागा धर्मांतरित ख्रिश्चन आदिवासी होत. प्रथम श्रेणी व अन्य सेवा 89% म्हणजे खऱ्या आदिवासींना फक्त 11% भेटल्या देशात, भारत देशात. महालेखाचा शब्द ऐकला असेल ना, भारताचा महालेखाचा जितके झाले पुढे ख्रिश्चन त्या 2 पोस्ट निघाले आदिवासी राखीव, त्याच्यावर धर्मांतरित ख्रिश्चन आदिवासींनी कब्जा केला. त्याच काळात एक आसामचं उदाहरण मी देतो. आसामला मोठ्या प्रमाणात, कारण तुम्हाला माहित आहे आपल्याकडले पूर्ण जे मुंडा आहे त्यांना जबरदस्तीनं पकडून चहाच्या मळ्यात पाठवत होते आसामला. तिथं गुलामासारखं त्यांना तिथं ख्रिश्चन करण्यात आलं. त्या आसाममध्ये 24% ख्रिश्चनांनी 80% शासकीय सेवाच्या पोस्ट हडप केल्या. 80% म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही. नागालँडमध्ये 56% ख्रिश्चन मिशनरी आदिवासी, 90% शासकीय सेवेतील पोस्ट त्यांनी हडप केल्या. बिहारला फक्त 16% होते, 83% सेवा शासकीय सेवा त्यांनी हडप केल्या. 83% म्हणजे खऱ्या आदिवासींना धतुरा. खूप वाईट वाटते. जर तुम्ही 2000चा आकडेवारी जर पाहिली तर छत्तीसगडमध्ये फक्त 5% ख्रिश्चन मिशनरी आदिवासी होते. त्यांनी 25% शासकीय सेवेतील सर्व जागा हडप केल्या. ओरिसामध्ये फक्त 7% होते, तर त्यांनी 28% शासकीय सेवेतील पद हडप केले. झारखंडमध्ये 14% होते, त्यांनी 60% ह्या आदिवासींच्या आर्थिक सेवा शासकीय सेवा हडप केल्या. आता काही मी राज्यावर जातो. खालच्या नोकरी सांगण्यापेक्षा मला वाटते लोकांना निशाताई कलेक्टर मध्ये लोक समजते की नाही. IAS म्हटलं तर तुम्हाला समजणार नाही, पण कलेक्टर होण्याकरता IAS व्हावं लागते, म्हणून मी शब्द वापरला कलेक्टर. आता अरुणाचल प्रदेशमध्ये 2011चा आकडा तुम्हाला सांगतो. तिथे 13 आदिवासींच्या जागा कलेक्टरसाठी होत्या. किती? 13 पैकी धर्मांतरित ख्रिश्चन आदिवासींनी 5 हडप केलं. जे प्रमोटेड, जसं आपल्याकडे ॲडिशनल कलेक्टर, डेप्टी कलेक्टर आणि मग तो कलेक्टर होतो. प्रमोटेड IAS हे 7 जागा आदिवासींच्या राखीव, त्याच्यापैकी 5 जागा धर्मांतरित ख्रिश्चन आदिवासींनी हडप केल्या. दुसरं राज्य नागालँड, हा आकडा 2011चा. नागालँडला टोटल कलेक्टरच्या जागा त्या झाल्या आतापर्यंत त्या होत्या 28 IAS ज्या आदिवासीसाठी भरल्या गेल्या, दाखवल्या गेल्या. त्या 28 पैकी 28 ख्रिश्चन धर्मांतरित आदिवासींनी हडप केली.
नागालँडला प्रमोटेड IAS 15 आदिवासी जागा आरक्षित होते आदिवासीसाठी. त्या 15च्या पैकी 15 ही धर्मांतरित ख्रिश्चन आदिवासींनी हडप केल्या. मणिपूर 25 कलेक्टर म्हणजे IAS ऑफिसर आदिवासीसाठी. त्या 25 पैकी 25 ही धर्मांतरित ख्रिश्चन लोकांनी हडप केल्या. कान साफ ठेवा, ऐका. हे मी तुमच्याकरता आलेलो इथे, माझ्याकरता मी आलो. मी तर राजकारणाचा आहे, डॉक्टर आहे, तुमचा आमदारी झालो. मी हे जे बोलतो तो हे तुमच्याकरता बोलतो. तरुण विद्यार्थी तर आहेत मोठ्या संख्येनं, आई वडील इथे आहेत, तुम्हाला लेकरांचं भविष्य बघायचं आहे, त्याच्याकरता मी सांगत आहो. मी भाषण द्यायला आलोच नाही. मिझोराम 20 होते कलेक्टर आदिवासीचे, त्याच्यापैकी 20 धर्मांतरित ख्रिश्चनांनी हडप केले. प्रमोटेड होते 5 पैकी 5 ही धर्मांतरित ख्रिश्चन लोकांनी आदिवासींचे कलेक्टरपद हडप केले. मेघालय 18 होते, 18 पैकी 16 ख्रिश्चन आदिवासींनी हडप केले. प्रमोटेड होते 4, त्याच्यापैकी 4 ख्रिश्चन लोकांनी हडप केले. त्रिपुरा 7 होते कलेक्टर ST, त्याच्यापैकी 2 ख्रिश्चनांनी हडप केले. प्रमोटेड 4 होते, त्याच्यापैकी 2 ते त्यांनी हडप केले. आसामला होते 19, त्याच्यापैकी 9 ख्रिश्चन धर्मांत आदिवासींनी कलेक्टरपद हडप केले. प्रमोटेड होते IAS 12, त्याच्यापैकी 9 धर्मांतरित ख्रिश्चन आदिवासींनी हडप केले. झारखंडला होते 3, त्याच्यापैकी 2 हडप केले. प्रमोटेड होते 1 पैकी 1 पण ख्रिश्चन हडप केले. प्रशासकीय सेवेत 147 जागा होत्या, क्लास 1 क्लास 2, त्याच्यापैकी 94 धर्मांतरित ख्रिश्चन आदिवासींनी हडप केले. डॉक्टर होते 230, त्याच्यापैकी 121 MBBS डॉक्टर धर्मांतरित ख्रिश्चन झाले. PG साठी 235 ॲडमिशन होत्या, त्याच्यापैकी 132 धर्मांतरित ख्रिश्चन मिशनरी हडप केले. जेव्हा पहिली विधानसभा झाली झारखंडची, 28 आमदार पद राखीव होते, त्याच्यापैकी ख्रिश्चन आदिवासी आमदार झाले 7 आपल्या हक्काचं झालं. आणि दुसऱ्या विधानसभेत 28 पैकी 12 झाले. मला माहित आहे आंध्रातून पुत्रपीठ खाते. तुमच्याही जिल्ह्यामध्ये एक ख्रिश्चन खासदार बी झाला आणि आमदार बी झाला. झाला की नाही? झाला की नाही? तुम्ही आंधळे मुके बहिरे बनून तसेच बसून राहा, तुमच्यावर फरक पडणार नाही. आता मला सांगा, बरंच बोलायचं आहे. मी पहिल्याच बिरसा मुंडाची माफी मागितली. तुमच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये फुल फ्लेज पेसा जिल्हा म्हणजे पालघर. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पॉप्युलेशन 25% वर नाही आहे. 50% वर पॉप्युलेशन असणारा पेसा जिल्हा आमच्या महाराष्ट्रात एकमेव म्हणजे पालघर. इथं काय सुरू आहे? आजही दर हप्त्याला बुधवारी, गुरुवारी, रविवारी, दर आठवड्याला हेच ख्रिश्चन मिशनरी प्रार्थना घेतात की नाही? घेतात की नाही प्रार्थना? आपण बांगड्या घातलेल्या आहेत सर्वांनी. त्यांनी कधी महसूल विभागाची, पोलीस विभागाची परमिशन कधी घेतली का? कधीच नाही. त्यांना परमिशन दिली नाही, तरी रोज प्रमाणे त्यांचा धंदा सुरू आहे. अरे तुमच्याकरता भगवान बिरसा शहीद झाले, भगवान झाले, पण तुम्ही झोपूनच आहात.
झोपूनच राहा. संविधानामध्ये लिहिलेलं आहे, आपल्या घटनामध्ये लिहिलेलं आहे, जर आदिवासी धर्मांतरित झाला, जर कोणी ख्रिश्चन झाला, तो जरी ख्रिश्चन झाला तरी त्याला आदिवासी परंपरा तोडता येत नाही. त्याला लग्नाच्या चालीरीती तोडता येत नाही. तो मेला तरी त्याला आदिवासी प्रथा परंपराप्रमाणे त्याची अंत्यक्रिया होते. मग किती ख्रिश्चन आदिवासी पाहतात, कोणीच पाळत नाही. आणि आपलं सरकार आंधळा बनवून काळा धावून घालून चुपचाप बसते, बरोबर. आणि आपण तर आदिवासी म्हणजे तर देवाचं दुसरं रूपच आहोत. आपल्या सगळ्यात तर घोडा कोणीच नाही, असेच घोडे बनून राहिले. तर तुमचा बी नंबर लागणार आहे, लक्षात ठेवा. आता ही जी बाब आहे, ही बाब सरकारच्या लक्षात द्यायला पाहिजे. आणि माझा मोबाईल तुम्हाला मागच्या अधिवेशनात महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक चांगला कायदा आणला. तो कायदा का मी तुम्हाला किसी ने धर्म परिवर्तन के बाद शेड्यूल कास्ट के सर्टिफिकेट पर नौकरी हासिल की है या सरकारी योजनाओं का लाभ लिया है या फिर चुनाव लड़ा है तो उसके खिलाफ कार्रवाई। बरोबर आहे. आमचे लाडके देवा भाऊ माझे मित्र आहेत ते. आमची मैत्री दोघी आमदार व्हायच्या पहिल्याची आहे. मग आपल्या वतीनं माझं देवेंद्र फडणवीस साहेबांना आग्रहाची विनंती आहे, जर बौद्ध, हिंदू, शीख धर्मांतर करून ख्रिश्चन झाले आणि त्यांनी सेवकाचा फायदा घेतला, तर फडणवीस साहेब आपण कायदा केला मागच्या अधिवेशनात, त्यांना नोकरीतून काढण्यात येईल. त्यांनी काही योजना घेतल्या असतील शासनाच्या, त्या रद्द करण्यात येईल. आणि शेड्यूल कास्ट राखीव जागेवर कोणी जिल्हा परिषद मेंबर झाला, खासदार झाला, आमदार झाला तर त्याचं ते पद रद्द करण्यात येईल. मग माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की जे आदिवासी मिशनरी झाले, ख्रिश्चन झाले, संविधानामध्ये लिहिल्यानुसार त्यांनी जर आपल्या प्रथा परंपरा आदिवासीच्याच राबवल्या नाही तर त्यांनी घेतलेले फायदे हे सर्व रद्द करण्यात यावे. त्यांचं सर्टिफिकेट रद्द करण्यात यावं. त्यांनी योजना घेतल्या त्या रद्द करण्यात याव्या अशी जाहीर विनंती या संपूर्ण मनोरा वासियांतर्फे मी त्यांना करत आहे. निश्चितपणे ते दखल घेतील. संघ परिवार आपल्या सोबत आहे. बरचसा विषय आहे, बरचसं बोलायचं आहे, पण खूप वेळ झाला. आता एक महत्वाची गोष्ट सांगतो. 15 नोव्हेंबर 2022 साली देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, मी प्रमुख वक्ता होतो जवाहरच्या कार्यक्रमात. मी ज्या ज्या मागण्या त्यांना केल्या, जे जे विषय मांडले ते सारे विषय देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री असताना आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी सर्व आदिवासी समाजाचे काम मी जे सांगितले माझ्याच लेटर पॅडवर आचारसंहिता लागायच्या पूर्वीच त्यांनी ते प्रश्न सोडवले. मी त्यांचा सही आभार मानतो. कोणते कोणते होते ते तुम्हालाही कळलं पाहिजे. ते दिवसांनी कोणते काम केले.
पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची सरळ सेवेची 6,931 रिक्त पदे सगळीकडे स्ट्राईक सुरू होता, बरोबर. जाळीवर उड्या घेतल्या मंत्रालयात बघितलं, ते आम्ही सोडत, ते सगळं माझ्या पत्रावर झालेलं आहे. गेल्या 37 वर्षापासून काही नवीन जिल्हे झाले, पालघर सुद्धा नवीन जिल्हा झाला ना, काही नवीन नगर परिषद झाल्या, नवीन क्षेत्र ऍड झालं, पण पेसाची पुनर्रचना होत नव्हती. ती पेसाची पुनर्रचना त्या TSC मध्ये मीच ठराव घेतला आणि फडणवीस साहेबांनी तो प्रश्न सोडवला. आता पेसाची पुनर्रचना सुरू आहे. बऱ्याच सरपंचांना नोटीस आली असेल, आली ना, त्या नोटीसचं प्रामाणिकपणे उत्तर द्या, कारण आमची आदिवासी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. पण तुम्ही सांगून देसाल काही डबल होत नसते, ही पुनर्रचना लक्षात ठेवायची. पूर्ण देशात आदिवासी आयोग वेगळा आहे, बरोबर. त्या भाषणात मी देवेंद्रजींना विनंती केली होती की आदिवासीसाठी राज्यात सुद्धा वेगळा आदिवासी आयोग नेमा. देवेंद्रजींनी माझ्याच पत्रावर सही करून आज आदिवासी वेगळा आयोग महाराष्ट्रात स्थापन केला आहे. त्याच्यानंतर आपल्या मुली, आपले पोरं PhD करायचे, PhD. पण भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा जे PhD आपल्या आदिवासी पोरपोरी करायचे, आणि PhD कशावर? आदिवासी रीती रिवाज, रूढी परंपरा याच्यावर PhD. त्याच्याकरता फडणवीस साहेबांच्या मागे लागून मी PhD करता फेलोशिप महाराष्ट्र सरकारने सुरू केली. आचारसंहिता विधानसभेच्या राज्याचे प्रतिनिधित्व. नंतर सगळ्यात महत्वाचं, मी इंडियन गॅझेट वाचलो होतो, नरेश मराठी साक्षीदाराच्या वाचताना. इंडियन गॅझेट वाचताना मी पाहिलं की इतर राज्यामध्ये पोलीस सेवेमध्ये भरती होण्याकरता तुम्हाला माहित आहे, नैसर्गिक गुणामुळे आदिवासी लोकांची, युवकांची, मुलींची हाईट म्हणजे उंची ही सर्वसाधारण असते. म्हणून भारत सरकारने आजपासून 50 वर्षापूर्वी, 70च्या आसपासची गोष्ट आहे, 50 वर्षापूर्वीच आदिवासी पोलीस भरतीमध्ये आदिवासी हाईट कमी असतात, म्हणून आदिवासी मुलांना 165 जे कंपल्शन आहे, 5 सेंटीमीटरची सूट महाराष्ट्राबाहेर लागू होती. किती वर्षापासून? 50. आणि मुलींना 150 सेंटीमीटरच्या ऐवजी 145 सेंटीमीटर. ही बाब मी जवळच्या सगळ्यात फडणवीस साहेबांना निदर्शनास आणून दिली. आणि खुल्या मनानं माझे मित्र लोकप्रिय आताचे मुख्यमंत्री, त्यावेळेचे उपमुख्यमंत्री बोलले होते की संदीपजी, ही गोष्ट माझ्या वाचनात कधी आली नाही आणि कुणीही आदिवासी नेत्याने, विचारवंताने बोलून दाखवली नाही. जर तुझी ही गोष्ट खरी असेल तर 100% हा नियम आपण महाराष्ट्रात लावू. आणि आचारसंहिता लागायच्या 2 दिवसापूर्वी मी श्रीकरजी परदेशी साहेबांचा उल्लेख करेन, त्यांनी मला खूप बोलायची मदत केली. आणि राजपत्र सकाळी 1:30 वाजता शासकीय प्रेसमध्ये आम्ही छापून लावलं. आज आदिवासी मुलगा भरतीला गेला तर तुम्हाला फक्त 160 सेंटीमीटर आवश्यकता आहे, आणि माझ्या आदिवासी मुलीला फक्त 145 सेंटीमीटरची आवश्यकता आहे. पण आदिवासींचा पिछा नशीब काही सोडत नाही, पण आपले नेते मुली झोपून राहतात. 152 पोलीस भरतीच्या जागा या आदिवासी बहुल पेसा जिल्हा पालघरात निघाल्या. संदीप धुर्वेला मेहनत करून उंचीची अट कमी केली आणि नराधम शासनाने 152 पोलीस भरतीत आदिवासी साठी जागा किती?
किती? शून्य. डुबू मरा. वारे आपले लोकप्रतिनिधी, वारे आपले मंत्री, वारे आपला खासदार, वारे आपले आमदार. या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आदिवासीलाच पोलीस भरतीमध्ये 152 पैकी एक पण झाला नाही. आणि तुम्ही असे झोपून राहा, असे निवांत पडून राहा. आणि आपल्या तरुण पोरापुरीच्या भविष्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. धर्मांतर रोका, दिसासारखं वागा, मोठे व्हा, शिक्षित व्हा. आणि आज एक महत्वाचा विषय आला विद्यार्थ्यांसाठी, अतिशय महत्वाचा विषय आहे. मी 1991 साली यवतमाळ जिल्ह्याचा पहिला MBBS डॉक्टर झालो. मी आणि माझी बहीण डॉक्टर निलिमा आणि पहिले MBBS डॉक्टर. मला आता आठवते 85 साली जे कट ऑफ होतं 61% क्लोज झालं होतं GMC मेडिकल कॉलेज नागपूर. आज कट ऑफ तुम्हाला माहिती आहे का? आदिवासी मध्ये एवढी भयानक स्पर्धा आहे, आता एवढं कॉम्पिटिशन आहे. चांगल्या कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स किती क्लोज झालं माहिती आहे का तुम्हाला? 90% आदिवासी समजते होते. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आदिवासी 80% क्लोज झालं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग 80% क्लोज झालेलं आहे. तुम्ही या भ्रमात राहू नका की आदिवासीला कमी मार्क भेटले, आपलं रिझर्वेशन असते ना आपल्याला प्रवेश भेटते. तसं नाही, आता खूप कॉम्पिटिशन आहे. बायोटेक्नॉलॉजीला पुण्याला माहित आहे आदिवासी किती क्लोज झालं? हे माकड शाळे बंद करा रे. अवजड वाहनं रात्री 12 पर्यंत बंद आहेत ना, बंद करून इथे. छोटे गाड्या सोडल्यावर मोठे सोडायला लागले का? जिल्हाधिकाऱ्यांचं नोटिफिकेशन आहे 12 वाजेपर्यंत मोठ्या गाड्या चालणार नाही म्हणून राहतील. बंद कर. पुढे तरी बंद करा इथे. एक पण अवजड वाहन नाही येतं म्हणजे. लहान गाड्या सोडल्यावर मोठ्या गाड्या यायला लागल्या. मी देशमुख SP नाही बोलणार आहे. अवजड वाहनं किती वाजेपर्यंत बंद आहेत? बंद करा, लगेच बंद करा अवजड वाहनं. लहान गाड्या सोडायला सांगितलं म्हणून मोठ्या गाड्या सोडायला लागल्या. हे धंदे बंद करून टाका. हे माकडताळे बंद करायचे. इतक्या गर्दीमध्ये माझ्या आदिवासी ऍक्सिडेंट मध्ये मिळत कशाला अवजड वाहनं? आता लहान गाड्या पण सोडायची नाही रे, बंद करा बोलवलो. चल माकडताळे सगळं सुरुवात. विदर्भातला माणूस येतो इथे भाषण करायला, टाइमपास करायला आलेलं नाही. बंद करा. लहान गाड्यात सांगतो सोडा ठीक आहे, अवजड गाड्या तर 12 पर्यंत गाडी सुटणार नाही. हे नोटिफिकेशन जिल्हाधिकाऱ्यांनी काढलंय. हे चालणार नाही नाटक. साहेब चालू करा तुम्ही. बायोटेक्नॉलॉजी पुण्यामध्ये आदिवासी करता आरक्षित सीट कितीला क्लोज झालं माहिती आहे का? 98%. 98% आदिवासी सीट क्लोज झाली. विषय 98%. म्हणजे किती कॉम्पिटिशन आहे आदिवासी मध्ये. नरेंद्र मोदी म्हणतात देशातल्या युवती आणि तरुणांनी आता सायंटिस्ट व्हायला पाहिजे, वैज्ञानिक झाले पाहिजे. इसा माहिती आहे इसा तो कोर्स पुन्हा देशात फक्त 7 कॉलेज आहे. एक पुण्याला फक्त कोणत्या रँकवर आदिवासी क्लोज झाला माहिती आहे का? 2,000पैकी 900 रँकवर. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की माझे विद्यार्थी आदिवासी आणि विद्यार्थी आणि त्यांचे आईवडील नीट आहे का? आता आदिवासी मध्ये स्पर्धा खूप मोठी झालेली आहे. कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. प्रखर जास्त हार्डवर्क केल्याशिवाय आपल्याला काही भेटणार नाही. त्याच्यामुळे एक आदिवासीची जागा, आरक्षित जागा, ती शासकीय सेवेत असो की शैक्षणिक मध्ये असो, एक जागा आपल्याला महत्वाची आहे.
जर अशी एक एक जागा धर्मांतरित ख्रिश्चन आदिवासींनी जर पटकवली तर आपल्या आदिवासी विद्यार्थिनीचं भविष्य 100% अंधकारमय राहील. म्हणून माझ्यासोबत एकदा नारा द्या, बिरसा मुंडांचा भारत माता की वंदे. आणि धर्मांतर आपण होऊ देणार नाही. धर्मांतरण होऊ देणार नाही. जय श्रीराम, जय सेवा. मग तुम्हाला तो शब्द मी वापरतो, तुम्हाला माझा माहित आहे. लव जिहाद ऐकला सर्वांनी? हा झाला जनरल विषय हिंदू सवर्णाच्या बाबतीत. पण अतिशय महत्वाचा असाच लव जिहाद आदिवासी मुलीबद्दल सुरू आहे. बंगाल, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, 10 वर्षापूर्वी इकडल्या आदिवासी जमिनीचे काय भाव होते संतोष? हा, एकर 10 वर्षापूर्वी 2 लाख 3 लाख. आता इकडल्या जमिनीचे आदिवासी शेतांचे भाव काय? 40 50 60 लाख. हल्ली आदिवासींच्या मुली पटवायच्या आणि लग्न करण्याचा सपाटा सुरू आहे. कसा करता? यांना आदिवासी मध्ये प्रेम नाही, पण त्यांना माहित आहे आदिवासीची पोरगी केली तर जमीन स्वस्तात मिळेल आणि तिलाच जिल्हा परिषद उभं करायचं, आमदारकीला उभं करायचं, खासदारकीला उभं करायचं आणि गैरआदिवासी नवऱ्यांना राज करायचा. माझ्याच घाटंजी मध्ये वेदांत मुजिकर वाजू नका. वेदांत मुजिकर वाजू नको. घाटंजी मध्ये गैरआदिवासी लग्न केलं एका गोंड मुलीशी आणि आता शिंदे गटानं तिची तिकीट जिल्हा परिषदसाठी डिक्लेअर केली. तुमच्या लक्षात येते काही? सावध राहा, आपल्या मुलीवर नजर ठेवून राहा. अरे सहज साधं गणित आहे. ही तिच्या नावाची जमीन ती वारल्यानंतर मुलांना कोणाची जात लागेल? बापाची. बरोबर लागेल ना? मग ती आदिवासीच्या नावाची जमीन जनरल मध्ये जाईल. बरोबर साहेब, भोंगा वाजवत येऊ नका. चूक तुमची आहे. 12 वाजेपर्यंत गाड्या बंद होत्या. मोठ्या आता लहान गाड्या जाणार नाहीत. अतिशय महत्वाचा आहे, या गोष्टीकडे लक्ष द्या. हा मुद्दा सुटला होता. परत एकदा इतक्या वेळेपर्यंत आपण शांत चित्तात थंडीमध्ये सुद्धा सर्वांनी माझे विचार ऐकून घेतले. ही भाषण म्हणणार नाही, विचार ऐकून घेतले. तुमचा खूप खूप आभार व्यक्त करतो. 12 वाजेपर्यंत मोठ्या गाड्या बसवत्या, त्या आल्या इथे. मगाशी पण आल्या. आम्ही खपून देणार नाही. आता खपून